हर हर महादेव. जय श्रीराम भावनो बहिणीनो. तर आपण आलेलो आहे आता मक्का व्यापारी गोरखाबा पवार यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला. तर पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे. तर तुमचं आपल्या MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये सरचं स्वागत आहे. तर चला बघूया पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मध्ये जाण्याची एंट्री. तर आपण डायरेक्ट आता घराच्या अंगणामध्ये आलेलो आहे. पूर्णपणे बघू शकता इथं शावर बिवर पूर्णपणे. आता मी बाहेरचं तुम्हाला अंगण दाखवून देतो आणि मध्ये गेल्यानंतर पूर्णपणे शूट करून दाखवतो व्हिडिओ. कारण की आता सध्या गर्दी खूप काही आहे. अजून पण जाऊन दाखवतो. आबांना मी पहिलेच कॉल केला होता आहे घरी. तर आबा घरीच आहे. तर चला बघूया. आबा समोरच उभा आहे. चला जाऊया. तर इथून आता घरात जाण्याची एंट्री पूर्णपणे. आता हे पूर्णपणे एक हॉल आहे. अजून इकडं खूप काही दाखवण्यासारखं पूर्णपणे. अजून मला दाखवून देतो. मी आत्ताच एक पहिल्या हॉलमध्ये आलो आहे. अजून खालीच आहे पूर्णपणे बघू शकता. ओके. तर चला बाहेर जाऊन अजून दाखवतो. पलीकडे एक हॉल आहे. अजून समोर एक हॉल आहे पूर्णपणे. आता हा आहे दुसरा हॉल. तर आता जाऊ तिसऱ्या हॉलमध्ये. आणि हे आहे पूर्णपणे मोकळे बघू शकता. आणि जो मी काल व्हिडिओ बघत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, तर तो या ठिकाणी म्हणजे मी व्हिडिओ बघत होतो पण पूर्णपणे मी आता घर दाखवून देतो. तर बघू शकता हे आहे आता तिसरा हॉल. इकडे बेडरूम म्हणजे ते ऑफिस सारखं नाही का. तर चला आता जाऊया वरती. इथून आहे वरती जाण्याची एंट्री. तर आता जातो मी वरती. पूर्णपणे आता मी पाहिलेलं त्यांच्या ही आहे गॅलरी पूर्णपणे. आणि तिकडून बी जाऊन आलो तर तिकडून पण गॅलरीच आहे. आणि ही पण गॅलरी. या एवढी मोठी गॅलरी. आता परत तिकडे जातो दुसरीकडे. टॉयलेट बाथरूम हे सगळं या ठिकाणी म्हणजे खूप भारी आहे. लॉक आहे सगळं आता सध्या. तर चला जो अजून दाखवून देतो बघून घ्या. इथं जे आबान ते सगळेजण येतील ते सगळे त्यांची मित्र कंपनी ते सर्व जण इथं बसतील. हे त्यासाठी बनवलेले. तर हा आहे चौथा हॉल. याला पण असं वाटतंय गॅलरी. याला पण गॅलरी आहे. हा जो आहे हा मागचा फ्रंट जो पाठीमागचे हा झाला चौथा हॉल. याला पण तशी सिस्टीम आहे पूर्णपणे. बघून घ्या. अजून लॉकच आहे सगळे काही. जेवढं दाखवून देतो तेवढं दाखवून देतो. बघून घ्या. हा चौथा रूम. अजून एक आहे पुढं पाचवा रूम. आता मी आलेलो आहे पाचव्या रूममध्ये. पाचवा रूम तर खूप खलास दिसतो. AC BC मस्त पूर्णपणे. बघा हा आहे पाचवा रूम. एकदम झाकास एंट्री रूमची. अजून दाखवून देतो. इकडं पण सेम तसंच आहे. बेसिंग आहे. हातबीत धुण्याचं बेसिंग. इकडं टॉयलेट बाथरूम. इकडं हे आंघोळीचं. कारण की जसं हे दाखवलं तसं प्रत्येक ठिकाणी सारखं आहे. कारण की एका ठिकाणी उघडून दिलेलं आहे सगळं. तर हा झाला पाचवा रूम. तर चला आता अजून जातो पुढं. अजून इकडून सरळ जाऊन दाखवून देतो परत एकदा.
हे लॉक आहे वाटतं, हे पण काहीतरी असं लॉक आहे. तर चला आपण आलेलो आता दुसऱ्या मजल्यावर. पूर्णपणे यो आहे 6वा रूम. फॅन बिन सगळं काही चालू आहे. याला पण गॅलरी आहे बघा. म्हणजे खूप सुंदर असं घर आबांचं आहे. याला पण सेम जसं तुम्हाला ते दाखवून दिलं ना तिकडं, सेम तसंच याला पण, फक्त लॉक आहे सगळे. 1-2च उघडे फक्त. पूर्णपणे दाखवून बघत राहा. हे एक इकडं एक गॅलरी पूर्णपणे. मागची साईड आहे पूर्णपणे. तर आता आपण घेतला 6वा रूम. आता इथं जे जे येतील ते पाहुणे रावळे सगळे काही मित्रगण पण ह्या ठिकाणी बसतील. बघून घ्या. ही एक लाईटिंग आहे. इथून आहे खाली जाण्याचा रस्ता. पण आता जे ज्या ठिकाणी पूजा आहे त्या ठिकाणी पहिले जाऊन येतो आणि मग आता पहिले आपण जाऊ 3ऱ्या मजल्यावर. तर चला, हा रस्ता आहे वरती जाण्याचा. तर बघून घ्या, हे आहे 3रं. हे पूर्णपणे म्हणजे सगळ्यात मोठा जो रूम जिथं संपत्ती ना, हे आहे वरचं फ्लोअर. पूर्ण समोर दिसत असेल तुम्हाला किल्ले, अंकाई किल्ला, सगळं काही किल्ला दिसत असेल सगळं पूर्णपणे. आता डायरेक्ट मी आलेलो वरती. पूर्णपणे बघा, एकदम वातावरण एकदम थंडगार चिल्ड वातावरण आहे सगळं काही. तर आबांसोबत एक व्हिडिओ घेऊन टाकू आपण पहिले. आता कार्यक्रमाला मी स्वतः थोडंसं लेट झालो आहे, पण जाऊन द्या, काय विषय नाही, चालूच राहते काही गोष्टी. एक कार्यक्रम अटेंड करायचा होता त्यामुळं मला वेळ लागला. तरी पण आपलं पूर्णपणे व्हिडिओ शूट करून घेऊ. तर चला जातो मी खाली. आता बॅक साईडचं तुम्ही बघून घ्या. अजून इथून पण वरती जायला ये, ठीक आहे, मी पण बघून येतो अंदाज. पाण्याची टाकी काहीतरी असेल एखाद्या वेळेस. हो, काहीतरी अजून एक आहे. ओके, काही विषय नाही, एवढंच आहे वरती. चला आता जाण्याचं खाली जातो. तर हे आहे पूर्ण 3ऱ्या मजल्याचा खालचं रूम. खाली व्हिडिओ फोटो काढत आहे. तर चला जाऊ. माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे तरी पण मी वेळ दिला होता, त्या वेळेवर आपण हजर राहिलो. आणि आता जाऊया खाली, पूर्णपणे दाखवून देऊ. तर चला, खाली जाण्याचा रस्ता इथून सापडला आहे. चला आता मी चाललो आहे खाली. तर चला दर्शन घेऊन टाकतो आता. तिचे पाण्याची बॉटल सगळं काही पूर्णपणे बघून घ्या. आता हात धुण्याचं बेसिंग आहे, इथं कप आहे, गल्लास सगळं काही. इथं आहे कॅमेऱ्याची सगळी सिस्टीम केलेली. हे आहे कॅमेऱ्याचे सिस्टीम, टी व्ही. तर अजून काही द्यायला पण साईडला हे आहे बॅक साईडचं वातावरण पूर्ण बघून घ्या. पूर्ण म्हणजे दुसरं गार्डनच आहे. तर तरी खाली जायला रस्ता कुठून बघून घ्या. तर चला आता जातो मी बाहेर. मी आपण सोबत एक व्हिडिओ घेऊन टाकतो आणि लवकरात लवकर मी पण निघतो, कारण की वेळ जास्त भेटत नाही. तर चला बाहेरचा काही सीन आहे दोन मला दाखवून.
आमच्या घरात भेटलेला तुमचे आभार. तर आपण आलो होतो आपले गोरखाबा पवार माक्कावेपर यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला, कारण की मी खूप लेट झालो, कारण की मला एक कार्यक्रम पण होता आणि त्यांचे भाचे आणि पुतणे, तर हे आपल्याला इथं भेटलेले कार्यक्रमामध्ये. त्याने आम्हाला ब्लॉगमध्ये येऊन द्या तुमच्या. तर मी प्रत्येकांना ब्लॉगमध्ये घेतो, कारण की याच्यात लाजण्याचं काहीच नसतं. जो लाजला ना व्हिडिओमध्ये यायला तो आयुष्यभरचा लाजतो, लक्षात ठेवा. कारण की त्यांना बोलायचं असेल तर बोलू पण शकता. बोला 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 भाऊ, बोला सागर भाऊ. आज सावरगाव या ठिकाणी आमचे मामा गोरखाबा पवार यांच्या वास्तुशांतीनिमित्त आणि आबांचा आज वास्तुशांती पण आणि अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस, म्हणजे साक्षात पांडुरंगाने योगायोगाने घरभरणी पण वास्तुशांती आणि बड्डे पण एकाच दिवशी आला. म्हणजे आम्ही खूप आज आनंद आहे. घरभरणी पण प्लस आबांचा वाढदिवस पण एकाच दिवशी आला.